नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील एमबीबीएस आणि बीडीएस याची जी ग्रुप 1 काउन्सिलिंग प्रोसेस आहे. या ग्रुप 1 काउन्सिलिंग प्रोसेसची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट केव्हा येणार आहे. जर सीईटीचं नोटिफिकेशन पाहिलं असता 18 ऑगस्ट हे आपल्याला देण्यात आलं आहे. पण सध्याच्या स्थितीला जी काही आपली मेरिट लिस्ट स्टेटस आहे हे वेबसाईट वरती कुठं दिसत नाहीये. त्यामुळे विद्यार्थी पालकांना या ठिकाणी पॅनिक व्हायची काहीच आवश्यकता नाहीये. यदा कदाचित काही विद्यार्थी पालकांचा पहिला एक्सपिरियन्स असेल काउन्सिलिंगचा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी प्रोसेस केली असेल. तर अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, आपली जी काही मेरिट लिस्ट आहे हे दरवर्षीप्रमाणे 8 पीएमच्या नंतरच या ठिकाणी डिक्लेअर होईल किंवा जर काही सर्व्हर एरर असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर रात्री 11 ते 12च्या नंतर सुद्धा या ठिकाणी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येत असते. असे बरेच कारण आहेत हे लेट होण्याचे. त्यामुळे आपण वन बाय वन या ठिकाणी डिस्कस करू आणि कशा पद्धतीनं या लिस्ट मध्ये आपल्याला आपला रँक पाहायचा आहे याबद्दल सुद्धा आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहे. आता मेन काय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय हे आपण या ठिकाणी माहिती करून घेऊ. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असते की जोही आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरते वेळी जो डेटा आपण भरला आहे या डेटा अकॉर्डिंग हे लिस्ट येत असते. एकंदरीत या डेटामध्ये विद्यार्थ्यांनी जोही या ठिकाणी आपलं पूर्ण नाव या ठिकाणी भरलं आहे हे पूर्ण नाव त्याच पद्धतीने आहे का, विद्यार्थ्यांनी जे काही कॅटेगरी प्रवर्ग भरला आहे तो तोच आहे का, जो ऑल इंडिया रँक या ठिकाणी आपल्या नीट मार्क्स वरती होता तोच आहे का ते पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. सोबतच या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे काही एखादं स्पेशल रिझर्वेशन म्हणजे काय, जर पीडब्ल्यूडी असेल अथवा डिफेन्स असेल अथवा आपलं हिल एरिया असेल या महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरिया असेल, अशा जे काही वेगवेगळ्या डिटेल्स आपण आपल्या फॉर्म मध्ये जर अप्लाय केले असतील तर ह्या पूर्ण डिटेल्स आपल्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये इन डिटेल या ठिकाणी शो होत असतात. त्यामुळं विद्यार्थी पालकांनी त्या डिटेल्स केअरफुली पाहणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपल्या पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन फुल झाल्यामुळे या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन मिळाले नव्हते. पण सध्या आपण पुन्हा ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी ओपन केले आहेत. विद्यार्थ्यांना या ठिकाणी पूर्ण पॅकेज बद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. जेही विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत अद्याप काउन्सिलिंग जॉईन केले नाही पण काउन्सिलिंग सपोर्टची गरज असेल अशा विद्यार्थ्यांनी कोर्सेसला किंवा आपल्या काउन्सिलिंगला जॉईन करायला हरकत नाहीये. जे मेन व्हिडिओचा जो टॉपिक आहे त्या टॉपिक बद्दल या ठिकाणी आपण डिस्कस करू. तर जेही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असणार आहे ते एकंदरीत सीईटी सेल पोर्टल वरती अशा पद्धतीने तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. हे डिस्प्ले झाल्यानंतर जोही आपला फर्स्ट कॉलम असेल हा सिरियल नंबर असणार आहे. हा सिरियल नंबरच आपला एसएमएल रँक असणार आहे म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर आपला हा असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला कन्फ्युजन करून घ्यायची काही गरज नाही की सिरियल नंबर आणि माझा एसएमएल काय आहे. तर जोही सिरियल नंबर आहे तोच तुमचा एसएमएल असणार आहे. आणि जोही तुमचा नीट ऑल इंडिया रँक म्हणजे जेही आपला नीटचा ऑल इंडिया रँक आहे या पद्धतीने या ठिकाणी दिसणार आहे. नंतर जो नीटचा या ठिकाणी आपण ऍप्लिकेशन फॉर्म रोल नंबर फिल केला होता तो रोल नंबर आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म जी आपल्याकडे प्रिंट आली आहे या प्रिंट वरती ऍप्लिकेशन नंबर दिसणार आहे. आणि कॅन्डिडेटनं ज्या प्रकारे आपलं नाव भरलं आहे ते इन डिटेल म्हणजे समजा 10th आणि 10th प्रमाणे भरलं असेल तर ओनली 2 डिजिट दिसेल. या ठिकाणी 12th प्रमाणे नीट प्रमाणे भरलं असेल तर आपल्या या ठिकाणी 3 टाइम्स म्हणजे फादर नेम मदर नेम फादर नेम फर्स्ट नेम अँड सरनेम या पद्धतीने दिसणार आहे. नंतर जेंडर म्हणजे कुठल्या ह्याच्यातून आपले अप्लाय झाले हे आपलं या ठिकाणी जेंडर सुद्धा मेन्शन होणार आहे. कोणत्या कॅटेगरी प्रवर्गातून अप्लाय झालं ते सुद्धा मेन्शन होणार आहे. येणारा यस आहे नो आहे किंवा स्पेसिफिक रिझर्वेशन म्हणजेच काय हिले आहे डिफेन्स आहे आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आहे. म्हणजे या प्रकारे तुमची अशी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिसणार आहे. मेनली ज्या वेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस जेही आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत टेलिग्राम ग्रुप आहेत यावरती सुद्धा याबद्दल पूर्ण अपडेट दिलं जाणार आहे. जेही विद्यार्थी नव्याने आपले व्हिडिओ पाहत आहेत तर आपल्या पूर्ण काउन्सिलिंग ग्रुपच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. आपण जॉईन जर केला तर बेसिक रजिस्ट्रेशनच्या स्टेप पासून आतापर्यंत आणि पुढे जोपर्यंत आपलं ऍडमिशन होत नाहीये तोपर्यंतचे जेही आपल्या स्टेट काउन्सिलिंगचे अपडेट आहेत सर्व अपडेट आपल्याला या ग्रुपवरती आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. ठीक आहे. मेन दुसरी गोष्ट आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांची इन्क्वायरी होती की आम्हाला मॅनेजमेंट कोट्यातनं ऍडमिशन घ्यायचं आहे, आम्हाला अब्रॉड साठी ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा आम्हाला अदर स्टेट साठी ऍडमिशन घ्यायचं आहे. असे कुठल्याही प्रकारचं जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा ऍडमिशन इन्क्वायरी असेल तर आपले लातूर आणि पुण्यामध्ये वाकड आणि पिंपरी या 2 ते 3 लोकेशनला फिजिकल ऑफिस प्रेझेंट आहेत.
आपण या ठिकाणी येऊ शकतात. इन डिटेल मॅनेजमेंट बद्दल माहिती घ्या आणि मगच या प्रोसेसमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलात तरी अडचण नाहीये. ठीक आहे. तर मेनली आतापर्यंत जे प्रोव्हिजन मेरिट लिस्ट आहे काय, कशा पद्धतीने आहे, त्या पूर्ण डिटेल्स पाहिल्या. पण ही लिस्ट पाहायची आहे कुठं आणि कशी आपल्याला दिसणार आहे याबद्दल माहिती घेऊ. मेनली जेही आपली महासीईटी सेल हे जे वेबसाईट आहे, त्या महासीईटी सेल वेबसाईट वरती यायचं आहे. विद्यार्थ्यांना याची लिंक सुद्धा ज्यावेळेस डिस्प्ले होईल ते आपण आपल्या ग्रुपमध्ये उपलब्ध करून देऊ. महासीईटी सेल वेबसाईट वरती यायचं आहे आणि आल्यानंतर या ठिकाणी जोही आपला नीट यूजी सेक्शन आहे, या यूजी सेक्शन मध्ये या ठिकाणी डिस्प्ले प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असं या ठिकाणी एक सेक्शन येईल किंवा एक नोटिफिकेशन येईल. त्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून ते लिस्ट आपल्याला पाहायची आहे. पण पाहण्यापेक्षा विद्यार्थ्याला मी सांगेल की लिस्ट आल्यानंतर पाहत बसण्यापेक्षा पहिल्यांदा ती लिस्ट डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड करून मग पहा. आणि लिस्ट पाहत असताना जर आपला मेरिट बराच खाली असेल तर वन बाय वन एक एक मुलगा चेक करत बसण्यापेक्षा सिंपल आहे. जर आपण लिस्ट डाउनलोड केली तर सर्च मध्ये या. सर्च मध्ये आल्यानंतर आपलं नाव टाका अथवा आपला ऑल इंडिया टाका नंबर टाका अथवा आपला सीईटी सेल ऍप्लिकेशन नंबर टाका. 3 पर्याय सांगतो की जेणेकरून डायरेक्टली आपण आपल्या नावावरती येऊन जातात. एक आहे, एक तर आपलं नाव पूर्ण व्यवस्थित टाका तरी पण आपल्याला सापडून जाईल. नसेल तर आपला ऑल इंडिया व्यवस्थित ऑल इंडिया जो रँक आहे तो व्यवस्थित भरा तरी लिस्ट सापडून जाईल. आणि थर्ड स्टेप हा सगळ्यात सिंपल आणि इझिली लवकर सापडणारी, जोही आपल्या प्रिंट वरती जो सीईटीचा ऍप्लिकेशन नंबर आहे तो ऍप्लिकेशन नंबर जरी सर्च मध्ये टाकला तरी आपल्याला मिळून जाईल. मोबाईल मध्ये जे पीडीएफ सर्च करत आहेत त्या सर्च ऑप्शन मध्ये या तिन्ही गोष्टी टाकल्या तरी लवकर मिळून जाईल. इन केस जो एखादा विद्यार्थी लॅपटॉप युज करत असेल, कंट्रोल एफ करा आणि या ठिकाणी या 3 स्टेप टाका. लगेच आपला या ठिकाणी लिस्ट मध्ये आपलं स्टेटस सापडून जाईल. ठीक आहे. आणि या लिस्ट मध्ये स्टेटस कोणाचं सापडणार आहे? ज्याही विद्यार्थ्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे अशाच विद्यार्थ्याचे, ज्यांनी व्यवस्थित फॉर्म भरला आहे, पेमेंट केली आहे, डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत, अशाच विद्यार्थ्याचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नाव येणार आहे. सीईटी ऍप्लिकेशन नंबर आणि याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला लिस्ट कशी पाहायची याबद्दल माहिती दिली. पण आता ही लिस्ट ज्या वेळेस येते, ही लिस्ट येते कशाला? म्हणजे आता लिस्ट येते कशाला आणि या लिस्ट मध्ये एक्झॅक्टली करायचं काय विद्यार्थ्याला? तर मेनली या ठिकाणी सांगून दे, जेही या ठिकाणी प्रोव्हिजनल लिस्ट म्हणजे तत्पुरती यादी किंवा तत्पुरती या ठिकाणी मेरिट लिस्ट म्हणजे फायनल आहे का? तर नाहीये. तर या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा एक अनुषंग आहे. जर फॉर्म भरत असताना काही मिस्टेक झाले असतील तर आपल्याला या मिस्टेक पुढील म्हणजे 19 आणि 20 या 2 डेट मध्ये या करेक्शन करता येणार आहे. म्हणजे स्टुडंट सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी, म्हणजे आपल्या नावात असेल, कॅटेगरीमध्ये असेल, मार्क्स मध्ये असेल अथवा आपण एखादा सेक्शन सिलेक्ट करताना चुकीचं झालं असेल तर एनी करेक्शन आपल्याला या स्टेपला करून घेता येणार आहे. विद्यार्थ्यासाठी खूप महत्वाचं सांगेल, बऱ्याच विद्यार्थी व्हॅलिडिटी, सर्टिफिकेट नेम, त्यानंतर त्याचे काही डेट्स याबद्दल कन्फ्युजन मध्ये होते, अपलोड होत नव्हत्या. अशी कुठली जरी गोष्ट असेल तर ते आपण ग्रेव्हियन्स मध्ये टाकून याबद्दल करेक्शन करून घेऊ शकतात. त्यामध्ये मेन्शन सुद्धा केलंय, कॅन्डिडेट्स नीड टू द सबमिट नेसेसरी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट, म्हणजे जेही करेक्शन करायचंय त्याला आपल्याला एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स प्रूफ या ठिकाणी देणं गरजेचं आहे. जर आपण सपोर्टिव्ह डॉक्युमेंट दिला तर ते चेंज ग्राह्य धरला जाईल. इन केस आपण तो सपोर्टिव्ह डॉक्युमेंट दिला नाही तर हा चेंज ग्राह्य धरला जाणार नाहीये. जोही चेंज आहे हा 19 ऑगस्ट पासून 20 ऑगस्ट पर्यंत 5 वाजेपर्यंत या ठिकाणी केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली मेरिट लिस्ट फक्त नाव आलं एवढाच विचार नका करू. आपण फॉर्म भरताना यदा कदाचित काही चूक केली असेल तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी करेक्शन करता येणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा सगळ्यात महत्वाचा उद्दिष्ट हाच आहे की तत्पुरती यादी, म्हणजे या यादीमध्ये जर काही करेक्शन असेल तर आपण करेक्शनसाठी ग्रेव्हियन्स देऊ शकतात, करेक्शन होईल आणि करेक्शन झाल्यानंतर जो आपली नेक्स्ट स्टेप येणार आहे हे आहे आपली फायनल मेरिट लिस्ट. आणि या फायनल मेरिट लिस्ट जी आहे ही आपली 21 तारखेला म्हणजे 21 ऑगस्टला आपली या ठिकाणी जनरेट होणार आहे. आणि या फायनल मेरिट लिस्ट मध्ये जोही आपला रँक येईल, एसएमएल येईल, तो आपला पूर्ण प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. प्रोव्हिजनल ग्राह्य धरला जाईल का? अगदीच नाही. जोही आपला फायनल मेरिट लिस्ट मध्ये रँक येईल तो आपल्या या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल आणि याच एसएमएल रँक वरती आपली पुढील काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया चालणार आहे. जेही विद्यार्थी पेड काउन्सिलिंग साठी जॉईन आहेत अशा विद्यार्थ्याला 20 तारखेला आपण कशा पद्धतीने चॉईस फिलिंग करणार याबद्दलची इन डिटेल लिस्ट आपल्या ग्रुपवरती उपलब्ध होऊन जाईल. आणि ज्याही विद्यार्थ्याला या लिस्ट संदर्भात काही अडचणी आहेत किंवा प्रश्न आहेत तर ते आपण पुढील 2 ते 3 दिवसामध्ये
वन टू वन किंवा टेलिफोनिक कन्व्हर्सेशनवर सुद्धा आपण डिस्कस करू शकतात, की जेणेकरून आपण जे काही चॉईस फिलिंग करणार यामध्ये एक्झॅक्ट आणि अप्रॉक्सिमेटली असणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं जे काही प्रोव्हिजनल स्टेटस आहे याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती दिली आहे. इन केस यामध्ये काही अडचण असेल कमेंटमध्ये मेन्शन करा अथवा जे पेड काउन्सिलिंगचे स्टुडंट्स आहेत डायरेक्टली ऑफिसला कॉन्टॅक्ट करून सुद्धा विचारू शकता. ठीक आहे. थँक यू फॉर वॉचिंग स्टुडंट हेल्पलाईन सेंटर चॅनल.